अखंड महाराष्ट्राचं दैवत म्हणजे श्री हरी विठ्ठल. विठ्ठल म्हटलं की वारी हे समीकरण अनेक वर्षांपासून अखंड चालत आलंय. पण वारी म्हणजे नुसती पायी वारी नाही, तर काही लोक वारी वेगळ्या पद्धतीनं जगतायत. यामध्ये अनेक सेवाभावी संस्था आणि युवा युवती युवक मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत आणि आपली सेवा देत आहेत. माऊली म्हटलं की आठवण येते ती योगीची आणि माझ्या भोळ्या भाबड्या वारकऱ्यांचं श्रद्धास्थान श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांची. सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूरच्या दिशेनं पंढरपूरच्या हाकेच्या अंतरावरती हे वारकरी येऊन पोहोचले आहेत. त्यांच्या सोबत हजारो वारकरी ऊन पावसाची पर्वा न करता विठ्ठलाची आस धरून पंढरपूरच्या जवळ अवघ्या 25 किलोमीटरवरती येऊन पोहोचले आहेत. यामध्ये वारकरी यांची सेवा करण्यासाठी संत श्रीपाद बाबा आणि संत रामदास बाबा यांच्या कृपा आशीर्वाद आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या माध्यमामधनं पायी वारी मध्ये आलेले वारकरी यांची सेवा गेल्या 14 वर्षांपासून केली जाते. वारकरी सेवेच्या माध्यमामधनं मोठं टीमवर्क निर्माण झालंय. हा सर्व युवा वर्ग कांस्य मसाज आणि वारकऱ्यांच्या पायाला तेल लावून मालिश करतात. यामध्ये महिला भगिनींचा सहभाग उल्लेखनीय आहे. वारकऱ्यांच्या सेवेचे घेतलेले हे व्रत 14 वर्षांपासून अखंड सुरू आहे. वारकरी सेवा म्हणजे वारी आणि वारी म्हटलं की पायी वारी. या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या परिवाराच्या माध्यमामधनं होत असलेली ही सेवा अखंड वारीचं पुण्य या युवा वारकऱ्यांच्या पदरी पडणार आहे. वारीमध्ये अशा पद्धतीनं सेवा देणारे अनेक युवा वारकरी हे आहेत आणि निश्चितपणे भविष्यामध्ये येणाऱ्या धार्मिक सांस्कृतिक वारकरी संप्रदायाच्या माध्यमामधनं हे सेवेचे अनुष्ठान धर्मरक्षणार्थ आणि राष्ट्र निर्माणासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारं ठरणार आहे आणि भविष्यात या सर्व सेवेकरांना ऊर्जित अवस्था येण्यासाठी निश्चितपणे नवसंजीवनी देणारं ठरणार आहे. तसं पाहिलं तर निसर्ग कोणाचं उसनं ठेवत नाही, देताना भरभरून देत असतो. या वारीमध्ये सेवेकरांना देखील भरभरून अनुभव आला आहे. विठ्ठलाच्या भेटीसाठी पडणाऱ्या पावलांचा वेग वाढतोय. तसेच रोज कित्येक माणसं भेटतात, कित्येक ऋणानुबंध या ठिकाणी विणले जात आहेत. पण काही माणसं चेतनादायी असतात. पंढरपूरच्या वाटेवरती भेटणारे ते वारकरी अर्थात उभ्या महाराष्ट्र त्यांना माऊली या नावानं संबोधतो आणि ही माऊलीची सेवा म्हणजे साक्षात ईश्वर सेवा आणि ही सेवा देताना होणारा आनंद कोणत्याही तराजूमध्ये मोजता येणार नाही. रामकृष्ण हरी. आम्ही सर्वजण आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे गेली 14 वर्षापासून या वारीमध्ये सेवा करत आहोत. संत तुकाराम महाराज म्हणतात, गीता भागवती करती श्रवण अखंड चिंतन ठोपाचे तुका म्हणे मज गडूतांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. म्हणजे ह्या वारकऱ्यांची सेवा घडू असं तुकाराम महाराज देवाकडे मागणं मागतात. मग आम्हाला ही सेवा करायची संधी मिळते, ही मोठं खूप आमचं परमभाग्य आहे. तर आम्ही संस्था आणि श्रीपाद रामदास बाबा यांची कृपा आशीर्वादाने गेली 14 वर्ष झाले या वारीमध्ये सेवा करत आहोत. पिण्याच्या पाण्याचे 5 टँकर असतील, तेल मालिश असेल आणि ह्या वर्षी आम्ही ॲडिशनल असं सेवा चालू केलेली आहे की वारकऱ्यांच्या पायाची कास्य थाळीच्या साहाय्याने तेल मालिश आपण करतो. ज्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी पायी जातात त्या पायाची सेवा करण्यासाठी आम्हाला मिळते, खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. साधारण ही गोष्ट म्हणजे ही जी प्रेरणा आहे ही कशातून मिळाली तुम्हाला की हा ग्रुप तयार करावा, अशा पद्धतीने तुम्ही वारीमध्ये जाऊन सेवा करणार आहात, ही प्रेरणा कशी मिळाली तुम्हाला? आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रेरणेते श्री रविशंकरजी सांगतात की जीवन जगताना 3 गोष्टी करा, सेवा, साधना आणि सत्संग. मग तेव्हाच आम्ही ठरवलं की ह्या वारकऱ्यांची सेवा करायची. त्यांच्या प्रेरणेखाली आम्ही हे सर्व काम करत आहोत.
सुनील पिंगळे, C24 तास, पंढरपूर. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा. 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. चैतन्य दूध. आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने. तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल.